ठाकरे बंधूंच्या एकत्र मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आणि दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सोबतच पाहणी सुद्धा करण्यात आली। पण दुसरीकडे त्रिभाषा सूत्रासाठी सरकारने सुद्धा समितीचा नवा GR जारी केलाय, त्यामुळे भाषेवरून वाद कायम आहे। पाहूयात। 5 तारखेच्या मेळाव्यासाठी वरळी डोम सभागृहाची पाहणी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांनी एकत्रितपणे केली। अनिल परब, बाळा नांदगावकरांनी पाहणी करत मेळाव्याच्या नियोजनाचा आढावा घेतला। एकीकडे ठाकरे बंधूंच्या मेळाव्याची तयारी सुरू असतानाच दुसरीकडे सरकारनं हिंदी सक्तीचे जुने दोन्ही GR रद्द केल्यानंतर नरेंद्र जाधवांची नवी समिती स्थापन केली। त्याचा GR सरकारनं काढला। त्रिभाषा सूत्रानुसार जाधव 3 महिन्यात जो अहवाल देतील त्यानुसार कोणाच्याही दबावाला बळी न पडता पुढचा निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा हा विरोध आम्ही सहन करणार नाही। या ठिकाणी समिती तयार केली आहे। कोणाच्याही दबावाला बळी न पडता महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या हिताचं जे असेल तो निर्णय आम्ही घेऊ। मराठी माणसाचं हित आमच्या पुढे आहे। मी आता जी तुम्हाला भूमिका जी मांडलेली आहे याच्या अगोदर 1ली ते 5वी हिंदी चालणार नाही। ते जाधव येऊ देत नाही तर अजून कोणी येऊ देत। महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा मराठी माणसांनी विरोध केलेला आहे या गोष्टीला याची जाणीव मला असं वाटतं जाधवांना असावी। अर्थात कालच मी सांगितले की समिती कोणतीही असू दे, त्यांनी काहीही देऊ दे, पण सक्ती विषय आता संपलेला आहे। त्याच्यामुळे कोणी अगदी कोणाची समिती त्यांनी बसवली तरी आमच्यावरती महाराष्ट्रावरती हिंदी सक्ती आता होऊ शकत नाही। मराठीच्या मुद्द्यावर उद्धव आणि राज ठाकरे एकत्रित आलेत आणि या मेळाव्याला हिंदी विरुद्ध मराठी अशी किनार असली तरी आगामी महापालिका निवडणुकीच्या अँगलनं दोन्ही भावांकडे पाहिलं जात आहे। या मेळाव्याच्या निमित्तानं दोन्ही भावांची ताकद दाखवण्यासाठी गर्दीची तुलना वरळी डोमच्याच शेजारी असलेल्या समुद्राशी करणं सुरू झालंय। या कार्यक्रमाचं निमंत्रण माननीय उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाला दिलेलं आहे आणि गर्दी समोर आपण समुद्र बघताय। उद्या 2 समुद्र माणसांचे, मराठी माणसाचा एक समुद्र आणि समोर असलेला समुद्र याची स्पर्धा होईल। दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून मेळाव्याची तयारी सुरू आहे, तर इकडे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बॅनरमधून 3 पक्षांच्या महायुती सरकारला डिवचलंय। कितने आदमी थे, सरदार 2 और तुम 3, फिर भी वापस लौट आए। मुंबई महापालिकेची निवडणूक अवघ्या 4 महिन्यांवर आली आहे। त्याआधी नवं समीकरण म्हणून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडे पाहिलं जात आहे, ज्याची प्रतीक्षा दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांनाही आहे। नीतीच्या उदरात काय दडले ते मला आज तरी माहिती नाही, पण एवढं मात्र निश्चित आहे की उद्या दोन्ही ठाकरे बंधू ह्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हायला येणार आहेत आणि त्याला साक्षीदार मराठी बांधव असणार आहेत, इतरही लोक असणार आहेत, एवढं मात्र निश्चित आहे। त्रिभाषिक हा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यांनी तर मंजूर केला आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आणि ते रद्द केला। उलट त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे। तो विजयोत्सव साजरा करायचा 5 तारीखला मेळा भरवलाय। मूल कोणाच्या घरात जन्माला येतं आणि बारसं कोण करतंय असा प्रश्न आहे। ठाकरे बंधूंच्या एकत्र मेळाव्यामुळे नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला। भावाचं नातं उद्धव ठाकरेंनी जोपासलं नाही आणि राज ठाकरेंना ते शिवसेनेमध्ये या असं म्हणणार सुद्धा नाहीत, अशी टीका राणेंनी केली। राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडायला कारणीभूत उद्धव ठाकरे आहेत। हेच उद्धव ठाकरे आता स्वागताला तयार आहेत। या एकत्र 2 भाऊ, भावाचं नातं एवढे वर्ष उद्धव ठाकरेंनी जोपासलं नाही, ते कधीच म्हणू शकत नाही राजनी शिवसेनेत यावं। काय यांचं अस्तित्व राहणार नाही ना। राज आला शिवसेनेत काय तो प्रमुख शिवसेनेचा राज ठाकरेच होणार, उद्धव ठाकरे नगण्य। आम्हाला काय फरक पडतो हे कोणतेच सांगतात ना, कशाला महत्व स्वतः कोणाला काय पडलं नाहीये। 2 भाव एकत्र या आणि अजून काय करा म्हणा। त्या भावाला म्हणा उद्धवला मातोश्रीचा 1 भाग देतोस का? एवढं प्रेम होतू जाते तर
तुर्तास तरी हा मेळावा मराठी माणसांचा विजयोत्सव एवढ्यापुरता मर्यादित आहे, असं उद्धव आणि राज या दोन्ही ठाकरे बंधूंनी म्हटलंय. अर्थात पुढच्या समीकरणाचे संकेत प्रत्यक्ष 5 तारखेच्या भाषणातून दिसतील. कृष्णा सोनारवाडकरसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.